आणि वाघाव मतदारसंघातल्या ज्या ज्या ग्रामस्थांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलेला आहे त्या सगळ्यांचं मी पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मी आमचं भाषण देणार नाही, पण जो विश्वास आपण लोकांनी जो ठेवलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हा माझा शब्द तुम्हाला सगळ्यांना आहे. यापुढं विकासासाठी पुन्हाही समोर आपल्याला हात पसरायची वेळ येणार नाही. सत्ता आपली आहे, शासन आपलं आहे, योगीदादा मंत्री आहेत, एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्रजी आहेत, शिवसेना भाजपाची युती आहे आणि निधी आणण्यासाठी आपला कल्पना आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये योगीदादांनी 3,500 करोडचा निधी एका दाखवून आणला आणि आता गुहागाव मतदारसंघ आपण डोळ्यासमोर ठेवलंय. गुहागाव मतदारसंघ देखील विकासापासून वंचित आहे अजून, आणि म्हणून आता टार्गेट फक्त विकासासाठी गुहागाव मतदारसंघ हा माझ्या डोळ्यासमोर मी ठेवला आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या आगामी येणाऱ्या निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका येऊन सुटल्या आहेत. या निवडणुकामध्ये खेडवासियांनी आम्हाला 100% यश दिलं आणि खेडवरती शिवसेनेचा भगवा फडकवला. तसंच दापोली मतदारसंघ आणि गुहागाव मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघामध्ये 100% आपल्याला भगवा फडकवायचा आहे. उमेदवार जवळजवळ आपण नक्की केले आहेत. एखादा बाकी असेल तर मला काही कल्पना नाही दिसली, पण जवळजवळ सगळ्याच उमेदवार आपल्याला दिलेले आहेत. सगळ्यात आपल्याला येतील. मी आपल्याला एवढा शब्द देईन की आपण आमच्या उमेदवाराला निवडून आणा, विकासाची 100% जबाबदारी आमचा कदम घेईल. आणि या आधी देखील मी विकास केलेला आहे. मी असं म्हटलं नाही की गुहागाव मतदारसंघ माझा नाही, माझा म्हणतात आपण मतदारसंघात आहे, मग आपण निधी कसा द्यायचा, असं कधीही मी म्हटलं नाही. उलट पक्षी खेड तालुक्यातल्या गुहागाव मतदारसंघातल्या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये मी अधिक विकासासाठी पैसा दिलेला आहे, निधी दिलेला आहे आणि त्याचे साक्षीदार आपण सांगतो आहात. त्या उद्याच्या निवडणुका आता प्रवेश होत आहेत. सगळे आपण एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास ठेवत आहे, आमदार कदमच्यावरती विश्वास ठेवत आहे, योगीदादाच्या कामावरती आपण विश्वास ठेवत आहे आणि सगळे पक्ष प्रवेश आपण आपल्याकडून होत आहे याची मला जाणीव आहे. काही लोक फक्त निवडणुकीला पैसे घेऊन, पैशाच्या थैल्या घेऊन आपल्याकडे येतील, उमेदवार घेऊन, पण त्याला विचारायचा निवडणूक संपली की बाबा तो विकास कुठून आणणार सांगता आम्हाला, आमचा विकास तर काय. आणि आजपर्यंत या खेड तालुक्यात जो विकास केला तो योगीदादांनी, रामदास कदम यांनीच केलेला आहे ना. आमच्या संजय भाऊनी पण केलाय. नंतर कुठे तो आमचा संघामणी भाऊचं नाव घेत नाही. आता भाऊ म्हणजे आपण सगळे एकत्र आहोत ना. माझ्या सगळ्या मंडळींना विनंती आहे, येणार आहे पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदच्या निवडणुकीला काही गावामध्ये मी स्वतः येणार आहे. विशेषतः एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, धामणन गटामध्ये मी जवळजवळ 10 सभा घेणार आहे. 10 सभा धामणनचा जो उमेदवार आहे त्यांनी माझ्याकडे बेईमानी केली, धत्ताक केली. आवासीवाला काय नाव त्याचं, धामणदेवी सचिन अप्पा, त्याला मला पण गप्पा घरी बसून त्याला 100% घरी बसून त्याला शाळेचं परमिशन मी काढून दिलं आणि शाळा चालू केली. आणि आता
खासदारांकडनं 80 लाख रुपये गपचूप आणले आणि गेला तिकडे निवडणूक. म्हणजे पैसे घेऊन बदलणार ही अवलाद मी बोलणार आहे त्याच्यावर. यांना पुढच्या निवडणुकीमध्ये याचं डिपॉझिट थांबायचं आहे. राजकारणाचा कायम त्याला संपवायचे. हे सगळ्या ठिकाणी भीक मागत असतात आणि जास्त पैसे देईल मग तो त्याचा. यांना निष्ठा नाही, यांची निष्ठा काही नाही. असे जे उमेदवार आपल्या समोर येतील त्या उमेदवारांना पुन्हा राजकीय कायमचं काढायचं आहे. पुन्हा राजकारणामध्ये ही मंडळी पण दिसणार नाही. याबाबतची आपण सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. विशेषतः एक गोष्ट मला सांगायला हवी. आमचे तलवटपाल, खेड, कासाई, कावळा, खोपी, मला सांगू मी काय विसरलो. खोपी आहे, शिवगाव आहे, मुलगा आहे, हे सगळे गाव जे आहेत ते माझे आहेत. अगदी धामणचे 15 गाव हे देखील आज देखील रामदास कदमचे आहेत. ते पण रामदास कदमचे आहेत. या सगळ्या गावांनी जीवापुराण माझ्यावर प्रेम केलाय आणि मी देखील या 15 गावाच्या वरती जीवापुराण प्रेम केलाय. तर सुनीलला एवढंच सांगेन, तुम्हाला चिंता करायचं काय करत नाही. मला मागे डोळे नाहीत ना मला. पण नाव सुनील घेतलं ना मी. आणि माझी ताई दुसरी भोवत्याची व्यवती ताई खूप हुशार आहे, खूप चांगली हुशार आहे. आणि बसतगड चांगला बघते ती, चांगली बोलते ती. एक आपल्याला चांगला आहे, तिचे मिस्टर टीसी आहे. त्याच्यामुळं समुद्रात निकाल लागला की समुद्राच्या उमेदवाराला ट्रेन मध्ये बसवायचा आणि त्याला सांगायचं याला कुठे लांब सोडून घे. खूप चांगले उमेदवार आपल्याला दिलेले आहेत. माझ्या कोळवंडी गावचे देखील मला मनापासून आभार मानले पाहिजे. खूप माझा विश्वास ठेवला, खूप माझा विश्वास ठेवला. उलट पक्षी मी आमदार असताना तिथे 2 भाग होते. पण आज योगदानाच्या माध्यमातून जवळजवळ कुळवंडी माझं गाव 100% होतोय. याचा मला पूर्ण अभिमान आहे, पूर्ण मला अभिमान आहे. बिलकुल कालपर्यंत ती संख्या आपल्याला 100% नव्हती. आज जवळजवळ 95% ती संख्या आपल्याकडे आहे. बिजगल आपल्याकडे 95% आज बिजगल आपलं झालंय. मिळून आपलं जवळजवळ सगळंच आहे. हे सगळे गाव कालपर्यंत थोडे बहुत इकडे तिकडे होते. शिगावची अडचण आहे ना, 100% नाही पण 90-95% होती. मला माहिती थोडीशी भूक लागली आहे तिथे, तुम्हाला कल्पना आहे. थोडीशी 5%. पण 95% शिगाव निश्चितपणे माझ्या पाठीशी उभी आहे. 99% नाही 99% थोडा साखर पडतो. आता आमचा उद्योगच्या म्हातारा झालाय, काय नव्हतं आमचे गोळग असतील, गोळग आहेत ना, आहेत ना, ही सगळी माझी जीवाभावाची मुलं आहेत. असं आहे माझं, ही सगळी माझी जीवाभावाची. असं आहे ती 100% म्हणेल. काही अडचण नाही म्हणायला, काही अडचण नाही, काही अडचण नाही. सगळे गाव आपले आहेत, सगळे गाव आपले आहेत. कोणी किती प्रयत्न केले तरी या सगळ्या मतदारसंघावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा माझ्या मनामध्ये आहे. आणि मी आपला शब्द देतो, मला कल्पना आहे अजून कासई धरणाचं काम अजून चालू झालेलं नाही. त्याची दखल मी घेतलेली आहे. आपल्या लक्षात येईल लवकर. आणखी एक धरण मंजूर करून घेतलंय. कुठलं? पोचल्याला साखर गावच्या तोंड आता त्यांचा तोंड गोड होणार आहे. जवळजवळ 55 कोटी धरण मंजूर करून घेतले साखर. हे माझं जे स्वप्न होतं 15 गावात ठिकठिकाणी धरण झाली. तलवटचा आपला आहे, नंतर तुमचा वावेचा आहे, कुरवळचा आहे, मुसाळचा आहे.
आता हे झालं, पण 15 गावामध्ये मी जेव्हा नव्या गावाचा आमदार झालो तेव्हा इकडे काय पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या होती. माझ्या डोक्यात अशी कल्पना आली, 5, 7, 8 असे पाटबंधारे झाले की माझ्या 15 गावचा विषय पाण्याचाच नाही, दुबार तिबार स्थिती तिकडे आम्ही काढू शकतो अशा परिस्थितीचं नियोजन त्या ठिकाणी मी 15 गावचं केलेलं आहे. आणि आता बुंदेचं धरून घेतलेलं आहे. आता 50-55 कोटी स्कीम झालेली आहे बुंदेची, पण बुंदा कोण देईल ना? तर माझे 55 कोटी फुकट पाण्यात. बस बस, तर मला विकास मी घेतोय, सत्ता आपली आहे, सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या आहेत. त्या बघा लाडक्या बहिणी सगळ्या, एकनाथ शिंदेनी सगळ्यात मोठं काम कुठं केलं असेल तर मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणीची दखल घेतली आणि त्यांना दर महिना मदत करण्याचं काम एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असा निर्णय घेतलाय. हा खूप मोठा निर्णय आहे. महाराष्ट्राच्या महिला भगिनींनी सत्ता आणली, पुन्हा लाडक्या बहिणींनी, भावाने तर आणलीच, त्याचं भाव मंत्री आमचं नाव भाई घेत नाही. लाडके भाऊ पण आहेत, लाडक्या बहिणी पण आहेत. तर या सगळ्या योजना कालपर्यंत नव्हत्या, त्या आता आपण आणलेल्या आहेत. विकासाची घोडदौड चालू आहे. कोकणामध्ये कोयनेचं पाणी हे प्रत्येक गावामध्ये देण्याचं माझं मानस जे आहे त्याला केंद्र सरकारनं हिरवा झेंडा दाखवलेला आहे, आणि लवकरच आपण पुढची प्रोसेस हातामध्ये घेतोय. कोयनेचं पाणी एकदा प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत आलं की माझ्या कोकणाचं सुजलाम सुफलाम होईल. माझं स्वप्न एकच आहे, उद्योग करायचे, लघु उद्योग करायचे. जसं आता योगीदाराने कोकोकोला आणलाय, योगीदाराने सुद्धा कोकोकोला कंपनी आणले, 5,000 कोटी इन्व्हेस्टमेंट आहे. इथं अजून झाकी आहे, अजून 4 प्लांट मोठे ते यायचे आहेत कोकोकोलाचे. सगळ्यांना लोक येतील, पण प्रत्येकाला घाई आहे. प्रत्येकाला आपला घोडा दाखवतोय, माझा आधी बघ काय ते, माझा आधी बघ. काय काळजी करू नका, चिंता नको. 4-5 लोक कामाला लागणार आहे, काळजी नको. आणि सगळ्या स्थानिकांनाच न्याय मिळणार आहे, यावरच आपण निर्णय घेतला आहे. म्हणून मला याच्या पुढे भविष्यामध्ये मी जिवंत असेपर्यंत मला लघु उद्योग आणि पाणी, कोयनेचं पाणी, आणि एक स्वप्न माझं आहे, जी मुलं आमची पोटासाठी, चाकरीसाठी, भाकरीसाठी मुंबई, ठाण्यात, पुण्यात गेले, आज प्रत्येक गावामध्ये 60% घरं बंद आहेत. मला बंद असलेली घरं पुन्हा उघडायची आहे. पुन्हा त्या मुलाला पुन्हा गावामध्ये आणायचं आहे, वाडीमध्ये आणायचं आहे. आई वडील इथे आणि मुलगा लग्न झाला केला बायकोला घेऊन, हे चित्र सुद्धा कोकणात आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून उद्याच्या निवडणुका आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका. कोकण हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं भाविकांना कोकण आहे. होय, बाळासाहेबांचंच कोकण आहे, भगवे झेंड्याचंच कोकण आहे. ते पुन्हा एकदा पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आपण बांधवांनो, कोकणामध्ये हिंदू असू देत, मुस्लिम असू देत, बौद्ध असू देत, केळी, माळी, साडी, कोळी, गवळी, आपण जात तरी पाहिजे, हे सगळ्या समाजासोबत घेऊन चालतोय. आज देखील माझ्या पावलावर पाऊल उचलून आज योगेदादा मुंबईमध्ये प्रत्येक मोहल्ल्यात जातोय. मुंबईमध्ये जवळजवळ 25 उमेदवार मुस्लिम समाज दिले योगेदादांनी, आणि प्रत्येक मोहल्ल्यामध्ये त्यांना पैसा योगेदादा. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, जात पातीचं राजकारण आपण जाऊन टाकू आणि आम्ही सगळे एक आहोत, कोकण सगळे एक आहोत, आणि भगव्या झेंड्यासोबत आम्ही सगळे आहोत. निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी दाखवून द्या, अशी आपल्याला हात जोडून कळकळीची आग्रहाची विनंती करतोय. हे बघा आमचे दाऊद भाई, बघा दाऊद भाई बघा, 20-25 वर्षा मुलांना लहान होतील एवढ्या स्पीडने काम करत ते. मला म्हणून आश्चर्य वाटलं या माणसाचं. मला कालच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांची मी जी धावपळ पाहिली, चालत चालतंय, नुसतं धावत होतो. तुम्हाला सल्यूट दाऊद भाई, सल्यूट तुम्हाला, सल्यूट तुम्हाला. आणि म्हणून आम्ही सगळे एक आहोत, भूमिका घेऊन आपल्याला सगळ्यांना भविष्यामध्ये जायचं आहे. आता मला वाटतं कदाचित
पहिला आपला खेड तालुका होता मतदारसंघ, तो पुन्हा होईल. आणि मग काय पुढे बोलायला पाहिजे मला. अरे रामदास भाईच रामदास भाई जो उमेदवार देखील तो निवडून येणार, आणणार आणि विकासाची जबाबदारी रामदास कदमच घेणार. आता आपल्याला कुठे जाण्याची देखील फिरवणं आवश्यकता नाही. आपण सगळ्यांनी कामाला लागावं. आपण सगळे आजच सगळ्यांनी सांगितलं आणि एकाच मध्ये आपण सगळे पटापट सगळे प्रवेश करण्यासाठी आला. वाटतं बाकीचे प्रवेश दादानी काहीतरी 11 की 18 लाखाला घेतले. कधी घेतले? 18 घेतले. दादा योग्य दादा येणार आहे. बंधारा निवडणूक होतात मुंबईच्या, दादा मोकळा होतोय. खूप मोठा विश्वास दादावरती टाकलाय एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमचे अनेक नेते आहेत, आणखी पुढे खाली बसलेत. आपण खाली बसलात, ताई तुम्ही खाली बसलात, हे तालुका प्रमुख खाली बसलेले आहेत. फक्त 2-4 वेळेला आहेत फक्त इथं. पण एक गोष्ट मला समाधान वाटली, मी सगळ्यात पहिल्यांदा शिवसैनिक आहे आणि मग तालुका प्रमुख आहे, मग पदाधिकारी आहे. ही भावना दाखवली. त्याबद्दल धन्यवाद. त्याचा काही लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये याला थोडा प्रयत्न केला. हो तुमचा फोटो नाही, तुमचं नाव नाही तिकडं, प्रयत्न केला आजच्या निवडणुकीमध्ये आग लावायचं काही लोकांनी. पण आमच्या चंद्रकांनी दाखवून दिलं मी तालुका आपण असताना देखील खाली बसलो नाही. आमदार भाई म्हणजे आम्ही सगळे, भूमिका काली होती माझी आणि उदय आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद, आभार आहे. याच्यानंतर लक्षात आलं की आम्हाला मला देतो पुरस्कार आमदार भाईकडनं मान घ्यायला भेट पाडलाय. कारण तुम्ही पाठ दाखवले असते मला उद्या पडला असं होतं. मग तुम्ही आहात, मला सोडून जाणार नाही, म्हणू नका जिवंत का. पण काही लोकांचे प्रयत्न असतात, त्यांनी प्रयत्न केला त्यांना आपल्या सगळं आला. तेव्हा खूप अनुभव माझ्या जमेल आहेत. ही माझी ताई बघा, माझी नगरसेविका शिक्षिका आहे. ती इतके चांगले मला मिळाले असे शिक्षक असलेले नगरसेवक मी खेडच्या नगर परिषदेमध्ये पाठवले, लोकांनी पाठवले, जनतेने पाठवले. मला खूप अभिमान आहे तुमचा, खूप मला अभिमान आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आता काय कुठल्या गावात काय शिल्लक ठेवू नका. कुठल्या गावामध्ये बाकीच्या कुठल्या पक्षाचा कामा नाही. आणि मी आपली साथ जिवंत असे कोण सोडणार नाही. पण माझ्यानंतर माझ्या योगीदाराला पण सांगितलंय, ज्या रस्त्याने मी चाललो त्याच रस्त्याने करून सगळ्या लोकांना सोबत घेऊन चाल. आणि मी कुठलं आता पाहतोय ना, उलट माझ्यापेक्षा जास्त विश्वास मिळतो. अहो माझी मतदान करतात अमदाबाई कापड आहे, योगीदादा शांत आहे. अहो हे आजूबाजूचे लोक मला जास्त मतदान करतात. आम्हाला हसतोय, याला पडलं ते. त्याच्या नगरपालिका निवडणुकीत दोघा ठिकाणी मला सापडले. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आता गावासाठी आलेले असल्यामुळे थोडीशी हालचाल देखील चालू झालेली आहे. आमचा संग्राम देखील आलेला आहे. तर सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांचे आभार. सर्व तरुण पाच लोक आहेत त्यांना मी थोडा 10-15 मिनिटं बसतोय. त्याला वेळ मला द्यायचा आहे. सगळ्यांच्या रूममध्ये घुसू नका म्हणून त्यांना एकेका गावाला मला भेटते पासून. मागच्या वेळेला मी सुनेसाठी आमच्या रमेश उद्योगाच्या घरी रात्री 1, 2, 3, 4 वेळी बोलून सकाळी त्यांनी सगळ्यांना कापलं, म्हणजे जेवण दिलं. आणि मी विनंती केली सगळ्यांनी सुनीलला तेवढा बघा ना, म्हणजे विसरलो नाही. मागची निवडणूक मी विसरला नाही. यावेळेला मी स्वतः तुमच्याकडे येणार आहे गावागावामध्ये. 5-5 टक्का होणार मला पण जुन्या बरं भेटायचं येऊन जाईल. चिंता नसावी, विकासाची काळजी नसावी. आपसामध्ये मतभेद ठेवू नका, आपसामध्ये भांडू नका. तिकीट तर एकच असते, एकच द्यायला लागते. इच्छुक 10 लोक असतात,
तर बाकी सगळ्यांनी समजून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.